वनरक्षक कसे बनतात याच्याविषयी संपूर्ण माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। वनरक्षक पदासाठी पात्रता काय लागते, पगार किती असतो, प्रमोशन कसे होते, परीक्षा पद्धत काय असते, निवड पद्धत काय असते, मैदानी चाचणी कशी होते, कामाचे स्वरूप कसे असते, निवडीचे टप्पे कसे असतात, या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावाच। बघा, वनरक्षकची एक मोठी जाहिरात जी आहे तर ती 2025 मध्ये येणार आहे आणि त्याच्यासाठी आपण रेकॉर्डेड पद्धतीची बॅच लॉन्च केलेली, ज्याच्यात तुमचा प्रामुख्याने या इंग्लिश विषयाचा जो आहे तर तो समावेश असणार आहे। याच्यासाठी 50% डिस्काउंट तुम्हाला बॅचवर दिलेला आहे। 1299 बॅच असेल आणि याच्यामध्ये आणखी जर तुम्ही हा GM10 कोड यूज केला ना तर पुन्हा या प्राइसवर तुम्हाला फ्लॅट 10% ऑफ जे आहे तर ते मिळू शकतं। बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तसेच हे दिलेले नंबर आहेत यांना देखील कॉल करून तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता। चला बघा, 2023 मध्ये याच्या आधी ही जाहिरात आलेली होती आणि आता ही 2025 मध्ये जी आहे तर ती जाहिरात येणार आहे। खुद्द महाराष्ट्र राज्याचे जे वनमंत्री आहेत गणेश नाईक साहेब, तर त्यांनी देखील या संबंधीची घोषणा जी आहे तर ती केलेली आहे। बघा, वन विभागातील वनरक्षक गट क भरती जाहिरात प्रक्रिया 2025 अशाच पद्धतीने 2025 साठी येणार आहे। ही 23 साठीची होती। वनरक्षक काय असतो? वनरक्षक हा महाराष्ट्र वन विभागातील गट क संवर्गातील एक महत्वपूर्ण पद आहे, जो जंगलांचे रक्षण करतो, वन्यजीव संरक्षण कायद्यांची अंमलबजावणी करतो आणि अनाधिकृत झाडांची तोडणी रोखण्याचं काम करतो। तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध वन प्रकल्पांची अंमलबजावणी देखील करण्याचं होते ते काम करत असतो। पुढे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते लक्षात घ्या। उमेदवारांनी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 12वी ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी तर ते पाहिजे। म्हणजेच काय की इथे फक्त विज्ञानाचा नाही, भूगोलचा विषय असतोच आर्ट्सला, म्हणजे आर्ट्स वाला पण फॉर्म भरू शकतो, काही प्रॉब्लेम येणार नाही त्याला। का नाही प्रॉब्लेम येणार? भूगोल हा विषय असतो ना त्यांना, अर्थशास्त्र हा विषय असतो। त्याच्यानंतर सायन्स वाले इथे अप्लाय करू शकतात, हे 12वी वाल्यांसाठी। परंतु एसटी समुदायातील उमेदवारांसाठी एक विशेष अशी सूट त्यांनी दिलेली, ज्यामध्ये लक्षात घ्या की ते 10वी जरी पास असले तरी ते या पदासाठी फॉर्म भरू शकतात, फक्त एसटी प्रवर्गात। पण एसटी सोडून इतर जे कोणी असेल, ओबीसी असेल, त्याच्यानंतर SC असेल, ओपन मधून असेल, EWS SCBC असेल, VJ असेल, NT असेल, त्याच्यानंतर SBC असेल, तर या सगळ्यांसाठी वरील पात्रता जी आहे तर ती लागू होते। त्यासोबतच कोणी माजी सैनिक असेल तर त्याला पण फक्त 10वी पासची जी आहे तर ती अट इथं टाकलेली। तसेच वनरक्षकाच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरी व वन कर्मचाऱ्यांची पाल्य यांना जर फॉर्म भरायचा असेल तर यांना पण फक्त 10वीची त्यांनी मुदत दिलेली, म्हणजे 10वी असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात। बाकी सर्व उमेदवारांसाठी 12वीची अट इथं दिलेली आहे। पुढे वेतन श्रेणी काय असते लक्षात घ्या। यांची वेतन श्रेणी असते S7, ज्याच्यात त्यांना 21,700 ते 59,100 रुपये एवढं वेतन मिळतं। या वेतन सोबत तुम्हाला महागाई भत्ता मिळतो। त्याच्यानंतर हे सर्व वेतन जे आहे तर ते तुमचं 7व्या वेतन आयोगानुसार हे ठरलेलं असतं। याच्यात जर तुम्ही एक बायफर्गेशन जर पाहिलं तर पहिल्या वर्षी काय असतं, तुम्हाला 21,700 बेसिक पे असतं। त्याच्यानंतर पुढच्या वर्षी 3% वाढ होते, म्हणजे 651 रुपये पेमेंट मध्ये वाढतात आणि तुमचं पेमेंट होऊन जातं 22,351। त्याच्यानंतर पुढच्या वर्षी जेव्हा तुम्हाला 22,351 असतं, पुन्हा त्याच्या पुढच्या वर्षी 3% वाढ होते, म्हणजे 671 रुपये वाढतात आणि तुमचं बेसिक पे होऊन जातं किती, 23,022। हे काय तुम्हाला ऍक्च्युअल इन हँड पेमेंट येणार नाही, हे तुमचं बेसिक पे। त्याच्यानंतर अशाच पद्धतीने जेव्हा तुम्ही वयाच्या 20व्या वर्षी जातात तेव्हा तुम्हाला 59,100 एवढं बेसिक पे असतं आणि या बेसिक पे वर सगळं कॅल्क्युलेशन होतं। तुमचं HRA असेल, DA असेल, TA असेल, DCPS असेल, कपात असेल, सगळे या बेसिक पेनेच तुमचं कॅल्क्युलेट होत असतं। ढोबळ मानाने जर आपण पाहिलं तर बेसिक पे तुमचं मूळ वेतन असतं 21,700 पहिल्या वर्षाचं। त्याच्यानंतर तुम्हाला DA मिळणार आहे, सध्या तो 55% चालू आहे। मे बी तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तोपर्यंत हा DRNA चालून मे बी बदलला असेल। त्याच्यानंतर याच्यामध्ये 11,935 रुपये तुम्हाला मिळतील। HRA हा बदलत असतो, 2700 मिळेल। प्रवास भत्ता मिळतो 1600 रुपये, DA असतो 656 रुपये, मेडिकल अलाउन्स असतो 1200 रुपये,
ऑदर अलाउन्सेस असतात 731 रुपये, असे तुम्हाला 40,522 रुपये एवढं वेतन जे आहे तर ते मिळत असतं. परंतु या वेतनामधून काही रक्कम तुमची कपात केली जाते. जसं की तुमचा प्रोफेशनल टॅक्स कपात केला जातो, तो 300 रुपये असतो. त्याच्यानंतर जीआयएस कपात केली जाते 280 रुपये, ईपीएफ कपात केला जातो 2604. त्याच्यानंतर इथं डीडी ऍडजस्ट नसतो, स्टॅम्प रेव्हेन्यू नसतो, डीसीपीएस नसतं, असे तुमचे 3185 रुपये हे कपात केले जातात. आणि ओव्हरऑल जर तुमचं पेमेंट पाहिलं तर इन हँड तुम्हाला 37,337 रुपये एवढं वेतन जे आहे तर ते मिळू शकतं. बघा, वनरक्षकांचे प्रमोशन नेमकं कशा पद्धतीने होते. सुरुवातीला तुम्ही वनरक्षक म्हणून रुजू होतात. वनरक्षक रुजू झाल्यानंतर पुढच्या 10 वर्षांनी तुमचं वनपाल म्हणून प्रमोशन होतं आणि वनपाल नंतर तुमचं फॉरेस्ट रेंजर म्हणून जे आहे तर ते प्रमोशन होत असतं. बऱ्यापैकी काय होतं माहितीये का, हे प्रमोशन वॅकेन्सी बाकीच्या गोष्टींवर डिपेंड असतं. जरी हे प्रमोशन तुमच्या अशा पद्धतीने नाही झालं, मात्र शासनाच्या नियमानुसार तुम्हाला वेतन वाढ ही मिळून जाते. आपोआपच 10 वर्षांनी तुम्हाला याच्यात वेतन वाढ जी आहे तर ती मिळून जाते. पुढे नेमके कोणते काम करावे लागतात. मेन जे तुमचं काम असतं पेट्रोलिंगचं काम असतं, जंगलाची गस्त करणे, वन्यजीव संरक्षण, अनाधिकृत अतिक्रमण रोखणे. परंतु याच्यामध्ये जे एसटी समुदाय असतो ना, तर त्यांना काही विशेष असे अधिकार दिलेले असतात. तर त्यांच्या अधिकारांच्या बाहेर त्यांना कामही करू द्यायचं नाही आणि त्यांच्या अधिकारांचा त्यांना वापरही करू द्यावा लागतो. वनसंपत्तीचे रक्षण, वन दुरुस्ती, वृक्षारोपण कामात सहभाग, वनगृह आणि पोस्टाची देखरेख, नैसर्गिक आपत्ती काळात मदत, वन जनजागृती आणि शालेय सहलींना मार्गदर्शन करणे. तर हे सगळे कामं त्यांना करावे लागतात. त्याच्यानंतर याच्यासाठी जे वय मर्यादा जर आपण पाहिली तर अमागासवर्गीयांसाठी म्हणजे ओपन वाल्यांसाठी 18 ते फक्त 27 वर्षांपर्यंत आहे. त्याच्यानंतर जे मागासवर्गीय असतील, अनाथ असतील, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असतील म्हणजे ईडब्ल्यूएस असेल तर त्यांना 18 ते 32 पर्यंत फॉर्म भरता येतो. त्याच्यानंतर जो खेळाडू असेल ना तर त्याला 32 पर्यंत जो आहे तर तो फॉर्म भरता येतो. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन आणि रोजंदारी मंजुरीवर जे काही कर्मचारी असतात हे महत्वाचे असतात. तर यांना वयाच्या 55 वर्षापर्यंत या वनरक्षक या पदाचा फॉर्म इथं भरता येतो. शारीरिक पात्रता काय लागते लक्षात घ्या. बघा, पुरुष उमेदवार असेल तर त्याला 163 सेंटीमीटर हाईट पाहिजे. त्याच्यानंतर त्याची छाती न फुगवता 79 पाहिजे आणि फुगून 84 झाली पाहिजे. म्हणजे काय की 5 सेंटीमीटरचं एक्सपान्शन पाहिजे आणि हे योग्य प्रमाणात पाहिजे. स्त्रिया जर असतील तर स्त्रियांना 150 सेंटीमीटर उंचीची अट आहे. परंतु जे कोणी अनुसूचित जात जमातींमधील असेल म्हणजे एसटी प्रवर्गातील असतील त्यांच्यामध्ये उंची याच्यासाठी सूट देण्यात आलेली आहे की बघा त्यांना उंची किमान 152.5 सेंटीमीटर लागते आणि त्यांच्यामधील जर कोणी महिला असेल तर त्यांना 145 सेंटीमीटर हाईट लागते. म्हणजे हाईट मध्ये त्यांना इथं सुविधा देण्यात येते. पुढे त्याच्यानंतर जो खेळाडू प्रवर्गातील असेल ना त्याला पण 2.5 सेंटीमीटरची सूट देण्यात येते. त्याच्यानंतर वन कर्मचाऱ्यांचे पाळले असतील त्यांना पण 2.5 सेंटीमीटर सूट ही उंचीसाठी असते आणि छातीसाठी पण त्यांना सूट असते 2 सेंटीमीटर आणि न फुगवता 1.5 सेंटीमीटर एवढी त्यांना सूट दिलेली असते. परीक्षा शुल्क मागच्या ही परीक्षा टीसीएस ने घेतली होती. टीसीएस आयबीपीएस हे जेव्हा परीक्षा घेतात त्यांचं परीक्षा शुल्क हे 1000 रुपये आणि 900 रुपये एवढं असतं. माजी सैनिकांना कुठल्याही पद्धतीचं परीक्षा शुल्क जे आहे तर ते द्यावं लागत नाही. अर्ज कसा करावा लागतो लक्षात घ्या. उमेदवार कोणत्याही एका वनावृत्तासाठी अर्ज करू शकतो. मागच्या वेळी ही परीक्षा टीसीएस ने घेतलेली होती आणि ऑनलाईन पद्धतीने जिथं जो आहे तर तो अर्ज करावा लागतो. कुठल्याही पद्धतीचा ऑफलाईन अर्ज नसतो हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर याची जी परीक्षा पद्धत आपण पाहिली टीसीएस ने जी काही परीक्षा पद्धत घेतली होती तर त्याच्यानुसार आपल्याला काय पाहायला मिळतं बघा. मराठीवर येतात 15 प्रश्न येतात. त्याच्यानंतर इंग्रजीवर येतात 15 प्रश्न. याचा पॅटर्न थोडा वेगळा आहे. सामान्य ज्ञानवर येतात 15 प्रश्न आणि बौद्धिक चाचणीवर येतात 15 प्रश्न. असे तुमचे 15 चोक किती झाले 60 प्रश्न. हे 60 प्रश्न झाले. पण एका प्रश्नासाठी 2 गुण असल्यामुळे तुमचे प्रत्येक सेक्शनवर 30 गुण मिळतील. म्हणजे असे तुमचे एकूण 120 गुण होतील. मग 120 गुणांची लेखी परीक्षा झाल्यानंतर पुढचा तुमचा जो टप्पा असतो तो असतो मैदानी चाचणीचा आणि त्याच्यासाठी असतात 180 गुण. मग हे 80 गुण. हे 120 आणि 80 असे 200 गुण जेव्हा एकत्र होतात तर त्या आधारे तुमचा कट ऑफ जो आहे तर तो घेतला जातो. हे इथं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ऑनलाईन परीक्षेमध्ये जो दर्जा असतो तर तो 10वी लेवलचा असतो आणि सामान्य ज्ञान या विषयामध्ये भूगोल असेल, सामाजिक इतिहास असेल, वन, पर्यावरण, हवामान इत्यादी बाबींचा समावेश असतो. ही परीक्षा कम्प्युटरवर होत असते, टीसीएस घेत असते, ऑनलाईन होत असते. 4 पर्याय असतात.
एवढं लक्षात घ्या, 4 पर्यायांचे असतात आणि जे कोणी 45% जास्त गुण मिळवतात इथं तर त्यांनाच पुढे मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात येतं, हे लक्षात घ्या. 45% कमी गुण असेल तर तुम्हाला बोलवलंच जात नाही, हे तुम्ही इथं नमूद करून ठेवा. त्याच्यानंतर तुमची जी मैदानी चाचणी होते तर पुरुषांसाठी मैदानी चाचणी कशी होती लक्षात ठेवा की धावण्याची स्पर्धा होती, म्हणजे रनिंग करावी लागते आणि याच्यामध्ये 5 किलोमीटरचं तुम्हाला ग्राउंड असतं. ग्राउंड म्हणजे कधीतरी रस्ता असतो, मागच्या समृद्धी हायवेवर घेतले, कधी मॅटवर घेतात, कधी त्यांच्या पद्धतीने ते नियोजन करतात. जो कोणी 17 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा कमी करताना त्याला डायरेक्ट 80 गुण मिळून जातात, 80 गुण असतात त्याला. त्याच्यानंतर कोणी 17 मिनिटं पेक्षा जास्त आणि 18 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्याला 70 मिनिटं, हे अशा पद्धतीने हा चार्ट दिलेला आहे. आणि जो 29 मिनिटापेक्षा जास्त लावतो ना त्याला डायरेक्ट घरी पाठवलं जातं, तुला 0 आलेले, तुझं काही होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने हे जे आहे तर ते तुम्हाला ग्राउंड असतं 5 किलोमीटरचं, एकच त्याच्यात इव्हेंट आहे फक्त. महिलांना 3 किलोमीटरचं ग्राउंड असतं, त्याच्यासाठी 80 गुण असतात आणि महिलांना मात्र 12 मिनिटां ते कव्हर करावं लागतं, तर तुम्हाला इथं आउट ऑफ जे आहे तर ते इथं मिळत असतं. पुढे निकाल जो आहे काय होतं, वरील सर्व कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप आणि धावण्याची चाचणी हे एकाच दिवशी घेण्यात येते. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही रनिंगला जातात ना त्याच दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण, एक बेसिक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतात. त्याच्यानंतर तुमची उंची जी आहे आणि पुरुषांसाठी जी चेस्ट आहे तर ती पण ते जे आहे तर ते मोजून घेतात, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर हे तुमचे ऑनलाईन परीक्षेस प्राप्त गुण जे किती होते 120 गुण आणि हे तुमचं 5 आणि 3 किलोमीटरचं ग्राउंड म्हणजे 80 गुण. या आधारे तुमची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जी आहे तर ती जाहीर करण्यात येते प्रत्येक प्रादेशिक निवड मंडळासाठी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय असतं माहिती आहे का, एक स्टॅमिना टेस्ट पण नंतर घेतली जाते, कारण की हे तुमचं खास करून जे पद आहे तर ते जंगल असतं, जंगल फार मोठं असतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे ना तर लक्षात घ्या 4 तासात 25 किलोमीटर जावं लागतं आणि महिलांना 16 किलोमीटर जावं लागतं 4 तासात. हे चालत जा, धावत जा, तुमच्या पद्धतीने कसंही काय हे होऊन जातं. हे क्वालिफाईंग आहे बरं का, हे क्वालिफाईंग आहे, याचे काही गुण पकडले जात नाही, हे तुम्हाला फक्त कव्हर करायचंय. मग तुम्ही 4 तासात 3 तासात जरी केलं तरी तुम्हाला काही एक्स्ट्रा गुण नाही, 3.5 तासात केलं तरी एक्स्ट्रा काही गुण नाही, हे क्वालिफाईंग नेचरचं असतं. पण जर हे तुम्ही करू शकले नाही ना तर तुम्हाला भरती प्रक्रियेतून बाद जे आहे तर ते केलं जातं, हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. बघा निवडीचे नेमके टप्पे कसे असतात, काय होईल की तुम्ही आणखी गोंधळून गेले असेल की सर नेमकं काय होणार आहे. बघा ऑनलाईन अर्ज स्वीकारणे, सगळ्यात आधी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. त्याच्यानंतर काय येईल, प्रवेश परीक्षा हॉल तिकीट येईल. त्याच्यानंतर मेन तुमची परीक्षा होईल, किती होईल 120 गुणांसाठीची परीक्षा होईल. त्याच्यानंतर तुमची रिस्पॉन्स शीट येईल. त्याच्यानंतर रिस्पॉन्स शीटवर आक्षेप घेण्यासाठी मुदत देईल. नंतर फायनल रिस्पॉन्स शीट येईल. ऑनलाईन परीक्षेचा हे होईल. ऑनलाईन परीक्षेनंतर 45% जास्त गुण घेतलेल्यांना ते बोलवतात कशासाठी, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटरचं ग्राउंड करायला. त्याच्यानंतर तुमची निवड यादी जाहीर होईल. निवड यादी जाहीर झाल्यानंतर तुमची शारीरिक क्षमता चाचणी म्हणजे स्टॅमिना टेस्ट घेतलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण निवडीचे टप्पे जे आहे तर ते असणार आहेत. अशा पद्धतीने आपण वनरक्षक या पदाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली. वनरक्षक या पदासाठीची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये आपण जे काही आता परीक्षा पॅटर्न सांगितलं तर त्या सगळ्या गोष्टींचा समावेश असणार आहे. तसेच विशेष म्हणजे जे काही पर्यावरणावर प्रश्न येतात, जे काही वनांवर प्रश्न येतात, जे काही हवामानावर प्रश्न येतात, तर ते सगळ्या गोष्टी या आपल्या या कोर्समध्ये आपण व्यवस्थित पद्धतीने दिलेल्या आहेत. 2023 मध्ये पण जेव्हा ही अशा पद्धतीची एक्झाम झाली होती त्यावेळी देखील महाराष्ट्रातून सर्वात जास्त निवड जी आहे तर ते आपणच दिली होती. या वनरक्षक या पदासाठीची आपली जी बॅच आहे तर या बॅचची ही जी प्राइस आहे याच्यावर तुम्हाला आणखी 10% एक्स्ट्रा ऑफ मिळू शकतो. जे हे व्हिडिओ पाहतील फक्त त्यांच्यासाठी त्यांनी हा GM10 कोड जो आहे तर तो यूज करायचा आहे. इथं इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे, हा नंबर सहित आमच्या प्रतिनिधींचा, त्यांना तुम्ही कॉल करा. संपूर्ण माहिती किंवा बॅच जॉईन करताना काही प्रॉब्लेम आला, कोड चालला नाही किंवा काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्यांना तुम्ही अवश्य कॉल करू शकता. इग्नाइट अकॅडमी आता आपले दर्जेदार कोर्सेस इतर हे प्लॅटफॉर्मवर आपण आता सुरू केलेले, जसं की लहानपणापासूनच शालेय स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यासाठी नवोदयची परीक्षा आहे, त्याच्यासोबतच होमी बाबा असेल, स्कॉलरशिप परीक्षा असतील तर ते आपण सुरू केलेले आहे. MPSC UPSCचे डिस्क्रिप्टिव्ह बॅचेस सुरू आहेत, कृषीची भरती आहे, पोलीस भरती खूप मोठ्या प्रमाणावर येणार आहे. तर या सर्वांमध्ये आपण आपलं कार्य जे आहे तर ते सुरू केलेले. कुठलाही कोर्स घेताना GM10 कोड यूज केला तर तुम्हाला याच्यात 10% ऑफ मिळू शकतं. काही अडचण असेल, आणखी काही माहिती जाणून घ्यायची असेल, कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तुमच्या सर्व कमेंट्स मी आणि आमची टीम सर्व वाचत असते. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.